आमच्यासारखे इथून तेच प्रमाणात बोलतील, आवडे देवाचे ऐका तो प्रकार, आणि तुम्हाला सांगते तुम्ही ऐकता, तुम्ही निघून जाता, पण आमच्या जीवनामध्ये कीर्ती कीर्तन श्रवण केले तरी जीवनामध्ये परिवर्तन का होत नाही कोणाच ठाऊक. इथली असणारी भाषा मराठी आहे, हे ग्रंथ संस्कृत मधून प्राकृत मध्ये निर्माण झाले तरी आम्हाला कळत नाही. हरिपाठ कीर्तिमुखी जरी गाय पवित्राची हो देह त्याचा, तरी तुम्हाला कळत नाही. हा सार्वजनिक नवरात्र इथे जर गरबा खेळता आला असतो ना, पण इथेच का नाम यत्न झाला. त्यांना काहीतरी त्याची अनुभूती आली असेल, काहीतरी प्रचिती आली असेल. बाबांनो, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याच्या करणे काम बीज वाढवाय नाम, किंवा बुडते हे जनाला एक वेडवला एक तसे कळवला म्हणून या, किंवा हे तो हिताच्या कळवला कुणीतरी समाज इथे यावा, दोन शब्द श्रवण करावे, त्याच्या काया वाचा मनाने नामस्मरण करावं आणि स्वतःचा उद्धार करून घ्यावा. तुमचा आमचा जन्म त्याच्यासाठीच आहे. किती वेळा जन्माला यायचं, किती वेळा मरायचं. प्रत्येक वर्षी नवरात्राला येतो, कीर्तन 9 दिवस ऐकतो, भजन करतो, भोजन करतो, घरी निघून जातो. पुन्हा परत 2026 आम्ही येणार, पण 2026 तुम्ही आम्ही असणार का माझ्या सकट? गॅरंटी नाही. आतापासून ताबडतोब या क्षणापासून क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू ज्ञान देव माने तरलो. आता उद्धार आलो गुरुकृपे. संत सांगतात गुरुकृपेने माझा उद्धार झाला. मग जर संत असे सांगतात तर मग आपण का ऐकत नाही? आज ऐकलं नाही तर काळ येणार. हे जरी नाही ऐकलं काय मला दुसरा कोणीतरी येणार आहे. मग तो तर आ पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तो आ करूनच उभा आहे. ताबडतोब मरणार जाणार. मरणा आधी सावध व्हावे. आपले हित मरायच्या अगोदर सावध व्हावा. तुझ्या हृदयामध्ये देव आहे. आम्ही देवाला बाहेर शोधतो. मला इथे देव भेटेल का तिथे देव भेटेल, मी ह्या तीर्थाला जाऊ मी ते त्या तीर्थाला जाऊ. देव का मोका नाही का? मनी नाही भावाने देवा मला पाव, देवाशाने पावाचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. ज्या सृष्टीची निर्मिती माझ्या जगाच्या मालकाने करावी तो का असाच आहे का देव? बरं ठीक आहे, बघा तुम्ही त्याला काही समजा, पण सगळ्यांचा विचार करणारा तो आहे, पालन पोषण करणारा तो आहे. नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तैसे. नाम तुम्हारा तारनहार, कब तेरा दर्शन होगा, उसकी रचना उतनी सुंदर हो, कितना सुंदर होगा. किती सुंदर असं भगवान परमात्मा ज्याने तुमच्या सृष्टीची निर्मिती केली. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. श्री विष्णू भगवान परमात्म्याने पालन पोषण करावं आणि देवादिदेव महादेवाने आपलं काय करावा, सांभाळ करावा, आपला संहार करावा. असे देवादिदेव आहेत. आम्ही 9 दिवस देवाचं भजन करतो आणि बाकीचे दिवस ढाब्यावर जातो. कसा देव कळायचा? समजणारच नाही आम्हाला. विज्ञानाने प्रगती केली पण आपली प्रगतीचं खंडन झाले बाबा. आज मोबाईलवरती तुम्ही आता लोक असं बोलतात, हॅलो मला नवरात्रामध्ये कीर्तनाला जायचं आहे दत्तनगर, ताबडतोब ती बाई बोलते आपण इथे येतो डायरेक्शन दाखवून. एवढी प्रगती झालेली आहे. पण इथून एखाद्याने उपदेश करून तुम्हाला सांगायला बाबा रे बाळ रे